नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या मावळ तालुक्यातील आंदरमावळ येथील वडेश्वर नागाथली या बाजूचा असणारा हा सह्याद्रीचा डोंगर आणि या डोंगरावर वाहत असणारे धबधबे, त्याचबरोबर टाटा ठोकळवाडीचा असणारे हे धरण तुडुंब 100% भरलेलं आहे। जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी आहे आणि यामुळे इथल्या पर्यटकांना मावळ तालुक्यातील निसर्ग आकर्षित करीत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत आहेत आणि इथं आल्यानंतर इथली असणारी आल्हाददायक हवा आणि इथं असणारं पाणी पाहिल्यानंतर मिळणारी पॉझिटिव्हिटी, मावळ तालुका आंदरमावळामध्ये पावसाळ्यात आल्यानंतर आपल्याला विदेशात आल्याचा भास होतो। तर अनेक पर्यटक हे मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून, देशभरातून या ठिकाणी येत असतात। तर पर्यटकांच्या ज्या भावना आहेत आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत। जर ही सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये असणारे हे धबधबे इथल्या पर्यटकांना साथ घालत आहेत। असं हे निसर्ग सौंदर्य की आपण ज्यावेळेस लोणावळा, खंडाळा या ठिकाणी फिरण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं, पण या ठिकाणी आल्यानंतर शुद्ध हवा, इथला असणारे हिरवेगार डोंगर, इथं असणारे वन व वन्यजीव, यामुळे इथला पर्यटक इथं आल्यानंतर एकदम आकर्षित होत असतो। तर इथं जे काही असणारा जो इंद्रायणी भात आहे, हे भाताची शेती एकदम हिरवीगार झालेली आहे। जिकडं पाहो तिकडं डोळ्याला आल्हाददायक करणारा निसर्गाचा हा करिश्मा आहे। तर या ठिकाणी काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेते। क्या नाम आपका और यहाँ इस माहौल के बारे में क्या बताएंगे? मेरा नाम सतीश है और मैं अपने दोस्तों के साथ वागोली से आया हूँ और यहाँ आके हमें इतना अच्छा लगा क्योंकि हम यूजुअली हम लोनावला जाते थे तो वहाँ इतना ट्रैफिक, राइट, इतना रश। फिर जब यहाँ आए हम तो ना तो हमें ट्रैफिक की अनुभूति हुई, बट यहाँ का सौंदर्य देख के इतने आश्चर्यचकित हो गए हम कि हम बार बार यहाँ आना चाहेंगे, राइट, क्योंकि इतने सारे वाटरफॉल हैं यहाँ, इतना ब्यूटीफुल सीनरीज हैं और हमारे बच्चे भी खुश, हमारे दोस्त भी खुश, सब हमारा तो दिल बिल्कुल गार्डन गार्डन हो गया और हम बार बार यहाँ आएंगे। अच्छा, इथं काही लहान मुलं पण आलेले शहरातनं। क्या नाम आपका और यहाँ आने के बाद कैसा लगा आपको? मेरा नाम आध्या है। यहाँ पे आने के बाद मेरे को बहुत अच्छा लगा। यहाँ का पानी साफ है, माउंटेन्स बहुत सुंदर हैं, वाटरफॉल भी बहुत अच्छे हैं और सारे प्लांट्स भी अच्छे से ग्रीन ग्रीन हैं, सब कुछ, ट्रैफिक भी नहीं है ज़्यादा और बहुत अच्छा सब कुछ। क्या नाम आपका, क्या बताएंगे? रिशिता। मैं यहाँ पे आके बहुत खुश हुई हूँ और ये सीनरी देख के बहुत आश्चर्य हुआ है कि ये जो वाटरफॉल है उनमें पानी बहुत साफ़ है और यहाँ ट्रैफिक भी नहीं है, ना भीड़ है, तो इट इज़ नॉट कमर्शियल। और फिर बहुत खुश हैं कि हमने इतना अच्छा सीनरी देखी और पानी इतना साफ़ है, प्लांट्स भी हरे भरे हैं। बहुत मज़ा आया, बहुत मज़ा आया। क्या नाम आपका और यहाँ आने के बाद आप रील बना रहे थे, यहाँ के मौसम के बारे में क्या बताएंगे? मेरा नाम सुरभि है। हम लोग जैसे इन्होंने बताया हम पूना से आए हैं और नो डाउट यहाँ बहुत अच्छा है। पुणे में वहाँ सिर्फ बिल्डिंग्स होती है, सोसाइटीज होती है, यहाँ नेचुरल ब्यूटी है, यहाँ इतना अच्छा लेक मिली है। पूना में कोई ऐसी जगह नहीं है जहाँ हम अपने दोस्तों के साथ, घर वालों के साथ जाके बैठ सकें। यहाँ हम अपना पूरा दिन एक अच्छे से स्पेंड करेंगे, अच्छी मेमोरीज लेके जाएंगे। जो लोनावला में अब भीड़ भाड़ हो गया है, वहाँ लोग मर रहे हैं, ट्रैफिक जाम है, सब कुछ हो रहा है। यहाँ बहुत अच्छे से सब कुछ, रोड अच्छा है, पानी अच्छा है, साफ है। हमारे बच्चों ने बहुत एंजॉय किया वाटरफॉल में। क्या नाम और यहाँ आने के बाद कैसा लगा आपको? यहाँ आने के बाद बहुत अच्छा लगा। पानी बहुत क्लीन है, एटमॉस्फेयर बहुत अच्छा है, यहाँ का वाटरफॉल सब बहुत अच्छे हैं। ह्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत। मावळामध्ये जेव्हा पर्यटक येतात त्यावेळेस त्यांना एक वेगळाच अनुभव येतो। हे टाटाचं ठोकळवाडी धरण आहे, जिकडं पाहो तिकडं पाणीच पाणी आहे आणि या पाण्यामुळं इथं येणारा पर्यटक इथं तासनतास खिळून राहतो, कारण निसर्गाच्या सानिध्यात गेल्याशिवाय माणसाला प्रसन्न वाटत नाही। असं हे आंदरमावळामधलं जे आहे, वडेश्वर आहे, त्यानंतर मावळ आहे,
दाहुली आहे, अनेक ठिकाणी या ठिकाणी पर्यटक येतात आणि पर्यटक आल्यानंतर इथली मजा करून पुन्हा निसर्गाचा संदेश देतात. काही पर्यटक या ठिकाणी आल्यानंतर इथली झाडी आणि इथले वन्यजीव पाहून प्रसन्न होतात. या बाजूचा असणारा जो धबधबा आहे त्या धबधब्याचं पाणी जर पाहिलं तर एकदम असं चांदी डोंगरावरनं खाली पडते असा भास होतोय आणि बाजूला असणारी वातावरण, काही वेळामध्ये या डोंगरावर ढग येतात त्यावेळेस वेगळाच अनुभव येतो आणि हा निसर्गाचा करिश्मा या ठिकाणी पाहत असताना पर्यटकांकडे वेगळाच एक अनुभव. आणि इथं आल्यानंतर पर्यटकांनी सुरक्षितपणे निसर्गासोबत स्वतःच्या गोष्टी शेअर केल्या जातात. त्याचबरोबर सेल्फी काढत असताना जीव धोक्यात घालू नका. धबधब्याच्या ज्या ठिकाणी आपण आले असताना त्या ठिकाणी व्यवस्थितपैकी आपण स्वतःचा जीव धोक्यात न घालता पर्यटन करावे अशा पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यामुळं पोलीस संरक्षण पण ठेवणं गरजेचं आहे. देशभरातनं मावळ तालुक्याचं जे सौंदर्य आहे या सौंदर्याचं आकर्षण आहे. आज आम्ही या ठिकाणी वडेश्वर आणि नागाथली यांच्या मध्यवर्ती आहेत. काय नाव तुमचं आणि इथं आल्यानंतर ह्या निसर्गाविषयी कसं वाटलं? खूप अप्रतिम हे निसर्गरम्य ठिकाण आहे. डोंगर रांगा खूप छान आहेत आणि वाहता पाणी बघून म्हणजे एकदम जो आपला दैनंदिन जीवन असतो त्यातून हे एकदम मोकळा श्वास भेटतो. इकडचं ऑक्सिजनचं प्रमाण खूप भारी आहे. खूप मस्त वाटतं इथे येऊन. तर पर्यटकांच्या असणाऱ्या ह्या प्रतिक्रिया एकदम सुंदर आणि मनमोहक अशा ह्या प्रतिक्रिया आहेत. तर पर्यटकांनी या ठिकाणी आल्यानंतर शेतामध्ये काही पर्यटक विघ्न संतोषी असतात. या विघ्न संतोषी पर्यटकांवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं लक्ष ठेवलं पाहिजे. बाकी जे कुटुंबासोबत फिरण्यासाठी येणारे पर्यटक आहेत त्यांनी धबधब्याच्या बाजूला गेल्यानंतर व्यवस्थित सावधानपणे फोटो काढावेत. फोटो सेशनमध्ये आपला जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी. मावळाचं, आंधरमावळाचं हे जे सौंदर्य आहे अप्रतिम सौंदर्य आहे. या सौंदर्याला पाहिल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी येते. अवश्य तुम्ही आंधरमावळामध्ये पर्यटनासाठी येऊ शकता. या ठिकाणी जे माऊ या डोंगरापासून जे धबधबे सुरू होतात ते पुढे टाटाचा 18 नंबर आहे तिथपर्यंत तुम्हाला धबधबे पाहता येतात. आणि परिसरामध्ये प्रत्येकाने खानावळी सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे जेवणाचीही उत्तम सोय आहे. रस्ते सुसज्ज करण्यात आलेले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं रस्ते दुतर्फा केल्यामुळे वाहतूक कोंडी. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं आंधरमावळातील रस्ते रुंदीकरण आणि डांबरीकरण मजबूतीकरण झाल्यामुळं पर्यटकांसाठी सुरक्षित प्रवास होत आहे. आणि या ठिकाणचं असलेलं हे पर्यटन पर्यटकांसाठी तासनतास खिळवून ठेवत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.